हे गाईज, तर मी आहे निकिता. तर मी आजपासून यूट्यूबवर रोज ब्लॉग अपलोड करणार आहे. तर तुम्हाला बघायला माझे ब्लॉग्स आवडेल का नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी आज गेट रेडी विथ मीचा करणार होते. तर मी फटाफटा फेसची क्लिन्झिंग करून घेतली. तर माझ्याकडे क्लिन्झिंग नव्हती, तर मग मी फेस वाईप्सनीच क्लिन्झिंग केली आणि मग नंतर मी मॉइश्चरायझर लावलं. मग त्याच्यानंतर मी प्रायमर यूज केलं आणि मी एकच डार्जिली ह्याच ब्रँडचे प्रोडक्ट्स वापरते, कारण की माझ्या फेसला ते सूट होता. आणि मी आधी फाउंडेशन लावत होते, पण मला आधी क्लन्सिनर लावायचं होतं. मग नंतर मी क्लन्सिनर लावून घेतलं. मग मी नंतर फाउंडेशन लावलं. आणि हो, मी बरोबर नाव घेते की नाही ते मला नक्कीच सांगा. मग नंतर मी ते पटापटा क्लन्सिनर लावून घेतलं. मग फाउंडेशन लावलं. नो, फाउंडेशन नाही लावलं मी, आधी ब्युटी ब्लेंडरने ते सगळं ब्लेंड करून घेतलं व्यवस्थित. मग नंतर मी ते फाउंडेशन लावणार होते. मग फाउंडेशन लावलं, ते सुद्धा मी व्यवस्थित सेट केलं. आणि हो, मी खूप दिवसापासून विचार करत होते की आज बनवून उद्या बनवून. तर मी फायनली आजपासून चालू केलेले आहे माझे यूट्यूबवर ब्लॉग बनवायला चालू. मी मिनी ब्लॉग आधीपासून बनवत होते, पण आता मी लॉंग ब्लॉग पण बनवायला चालू केलेला आहे. तर मी आता कॉम्पॅक्ट पावडर लावलं. आणि इथे माझा आयशॅडो बघा, माझ्या मुलीने कसं तोडून टाकलं होतं. ती मेकअपचे पूर्ण सामान तोडून टाकते माझं. तिला ना मेकअप करायला खूप आवडतं. आणि मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या मुलीला सुद्धा दाखवणार आहे. तर मी आणि कोण कोण माझ्यासारखं ना बोटाने आयशॅडो लावतं मला नक्कीच सांगा. मग इथे मी काजळ लावून घेतलं, मस्कारा लावला. आणि हे माझं आहे क्यूटचं लिप बाम. आणि मी लिपस्टिक जास्त यूज नाही करत, कारण की लिप बाम खूप छान शाईन करतं लिप्सला. तसं लिपस्टिक नाही करत, मला नाही आवडत लिपस्टिक, म्हणून मी लिप बाम यूज करते. मग मी इथे पटापटा केस स्ट्रेट करून घेतले. आणि माझे केसच ना लवकर स्ट्रेट होत नाही, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. मग नंतर मी इथे मस्तपैकी मोठेवाले इयरिंग घातले. तर असं होतं माझं आजचा लूक. मी कशी दिसत होते नक्की. मी रेडी होईपर्यंत बघा काहीच पिहूनी किती सगळा पसारा केला होता. आणि तिने ना पूर्ण माझी न्यू लिपस्टिक खराब केली होती. मग नंतर मी रेडी होऊन जाणार होते माझ्या स्किनच्या हॉस्पिटलमध्ये. माझ्या स्किनला ना चिकन पॉक्स चालतात आहे, त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट चालू आहे माझ्या फेसची. मग तेच दाखवण्यासाठी जात होते. आणि ही आहे गाईज माझी मिल्की पिहू. किती क्यूट आहे ना, मला तर खूप क्यूट वाटतं. तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा ना पिहूचा लहानपणीचा फ्रॉक आहे, पण तिला ना खूप आवडतो. ती हाच यूज करत असते जास्तपैकी. मग मी तिची एक रील काढत होते, पण तिला शूजमुळं चालताच येत नव्हतं व्यवस्थित. मग नंतर आम्ही रेडी होऊन गेलो माझ्या स्किनच्या हॉस्पिटलमध्ये. आणि सिटीमध्ये जाणार होते मी, संभाजीनगरमध्ये, क्रांती चौकामध्ये. तर बघा आपल्या सिटीमध्ये पण इतकं सगळं ट्रॅफिक लागतं ना खूप. आणि हे आहे माझे हजबंड, ते मास्क लावून असतात, ते व्हिडिओ देत नाही जास्त. आणि हे आहे बघा संभाजीनगरमध्ये आपले महाराज. आणि कसं काय माहिती, माझ्या फोनच्या ना कॅमेरामध्ये खूप ब्लर व्हिडिओ येत होते. आणि मग मी गेले ते सोनालीकर हॉस्पिटलमध्ये. मग तिथं दाखवलं. मग घरी आलो. घरी आल्यावर मग आम्ही होळीची पूजा केली, होळिका दहन केलं. आणि मग नंतर पिहू बघा लगेच पुन्हा कलर खेळायला चालू झाली. तिने बघा किती छान भरली होती ती कलरने. तर बाय गाईज, आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माझे लॉंग ब्लॉग्स बघायला आवडेल का नाही कमेंट करून नक्की सांगा. बाय.